मासिक पाळीच्या दरम्यान बिलकुल फिजिकल ऍक्टिव्हिटी नाही करायला पाहिजे. ओके, सो त्याच्यामध्ये जर योगाचा प्रश्न आला तर पहिली गोष्ट तर योगा म्हणजे फक्त आसनं हा तर पहिला गैरसमज दूर केला पाहिजे. ज्यावेळेस तुम्हाला पिरियड चालू आहेत किंवा मासिक पाळी चालू आहे तर त्यावेळेस तुम्ही जेवढी रिस्टोरेटिव्ह आसनं आहेत म्हणजे जी आसनं तुम्हाला आराम देतात, फॉर एक्झाम्पल शिशु आसन आहे, माहिती असेल तुम्हाला, तुम्ही ते पिलो घेऊन पण करू शकता. परत तुमचं मार्जिरासन आहे, जी आसनं तुमच्या पोटावरती ताण आणणार नाहीयेत. इव्हन ज्या आसनांमुळे तुम्हाला अधिकाधिक विश्राम मिळणार आहे. इव्हन तुम्ही शवासन सुद्धा जास्त काळ करू शकता. त्याच्यानंतर प्राणायाम आहेत, सुदिंग प्राणायाम, जसं की आता पिरियड्स आलेत तर मला प्राणायाम करायचंय, तुम्ही नाडी शोधन करा, भ्रामरी करा, जेणेकरून एकतर आधीच पिरियड्स मध्ये आपली बॉडी खूप जास्त हार्मोनल चेंजेस मधून जात असते. सो त्या काळामध्ये बॉडीला काय गरज आहे, शांत करण्याची गरज आहे. राईट, बरोबर. ऑलरेडी बॉडीमध्ये खूप जास्त हीट झाली आहे. सो तुम्हाला कुठलीही अशी एक्सेस ऍक्टिव्हिटी करायची नाहीये त्याला अपोजिशन मध्ये. ठीक आहे, सो तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आहे तर तुम्हाला बॉडीला, आपल्या शरीराला शांत करण्यासाठी तुम्ही नाडीशोधन प्राणायाम करा, भ्रामरी प्राणायाम करा, जे तुम्हाला मदत करतील. राईट, आता बाकी योगासनं नाहीच केली पाहिजे.